नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. आज आपण मस्त अशी मसाला भेंडी बनवणार आहोत. तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की आवडेल, मला विश्वास आहे. खूप छान अशी मी भेंडी तयार करणार आहे. त्यासाठी मी इथे अर्धा वाटी खोबरं, अर्धा वाटी तीळ, कढीपत्ता, कोथिंबीर, काही लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि 2 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहे. आणि इथे मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणेही घेतलेले आहे. सर्वात अगोदर आपल्याला खोबरं आणि तेल व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण 2 बेडगी मिरच्याही व्यवस्थित भाजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला ती अर्धी वाटी ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. या पद्धतीमध्ये आपली ते भाजून झाली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता ते व्यवस्थित भाजले गेलेले आहे. आता आपण त्यामध्ये खोबरं टाकून खोबरंही व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहोत. हे सुकं खोबरं आहे. तर खोबरंही भाजलं गेल्यानंतर त्यामध्ये आपण ह्या 2 बेडगी मिरच्यांचे तुकडे करून तेही भाजून घेणार आहोत. 1.5 ते 2 मिनिटांमध्ये व्यवस्थित सर्व भाजलं जातं. आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून हे सर्व मसाला परातीत काढून घ्यायचा. मसाला थंड होईपर्यंत आपण इथे भेंडी कट करून घेणार आहोत. ही भेंडी अगोदर स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे. सर्वात अगोदर आपल्याला भेंडीचे मागचे आणि पुढचे हे टोक कट करून घ्यायचे आहे आणि सर्व मधोमध कट मारून एका भेंडीचे आपल्याला 4 तुकडे करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण सर्व भेंडी कट करून घेणार आहोत. सर्वात मध्ये एक कट करून घ्यायचा आहे आणि भेंडीचे सर्वात मधोमध एक कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण इथे सर्व भेंडी कट करून घेऊ. तुम्ही बघू शकता इथे आपली सर्व भेंडी कट झालेली आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर टाकून याचे एक वाटण तयार करून घेऊ. जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. या पद्धतीमध्ये आता दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण तीळ, खोबरं आणि मिरची भाजून ठेवली होती तीही आपण यामध्ये बारीक करून घेणार आहोत. या पद्धतीमध्ये आता त्याचमध्ये आपण इथे हे जे शेंगदाणे भाजून ठेवलेले होते तेही त्यामध्ये टाकून घेणार आहोत. मी इथे निम्म्या शेंगदाण्याचा वापर करणार आहे. या पद्धतीमध्ये आपलं वाटण तयार झालं पाहिजे. आता कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण जी भेंडी कट करून ठेवली होती ती आता आपण 3 ते 4 मिनिटभर चांगली फ्राय करून घेणार आहोत. सर्वात अगोदर आपण इथे भेंडी फ्राय करून घेणार आहोत. त्यावर आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून झाल्यानंतर 1-1.5 मिनिटानंतर इथे आपल्याला अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे. त्यामुळे भेंडी सुटसुटीत होते आणि चवही खूप छान येते भेंडीला. इथे मी अर्धा लिंबू व्यवस्थित पिळून त्यामध्ये टाकलेला आहे. आता आपल्याला 2 मिनिटानंतर भेंडी चांगली फ्राय होऊन जाते. म्हणजे पूर्ण 4 मिनिटामध्ये आपली भेंडी चांगल्या प्रकारे फ्राय होते. आता मी इथे दुसरी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, काही कढीपत्त्याची पानं, लसूण, कोथिंबीर, अद्रकचं वाटण ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे.
ते चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर इथे आपण काही बेसिक मसाले टाकून घेणार आहोत. लाल मिरची, हळद, काश्मीरी मिरची, धना पावडर, गरम मसाला, हे काही घरातले बेसिक मसाले असतील ते आपण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आता जे आपण जो भेंडीसाठी मसाला तयार केला होता तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तोही व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत आपण इथे. मसाला व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे मिठाचा बॅलन्स करून घ्यायचा आहे. आता आपण जी भेंडी फ्राय करून ठेवली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आणि 1 ते 1.5 मिनिटवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपली चविष्ट अशी भेंडी तयार होते. यावर आपण इथे थोडीशी कोथिंबीर टाकून आपली मसालेदार अशी भेंडी तयार झालेली आहे. तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मसाला भेंडी नक्की ट्राय करा. मला सांगा तुम्ही अशा प्रकारे भेंडी जर केली तर 1 पोळीच्या ऐवजी तुम्ही इथे 2 पोळ्या खाल अशी चविष्ट अशी भेंडी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा.